चला आज आहे ना मला संध्याकाळच्या जेवणामध्ये ना खिचडी भातच करायचा आहे. इंद्रायणी तांदूळ घेतलेले आणि त्याच्यामध्ये थोडीशी मुगाची डाळ घातलेली, ते ना धुवून घेतलेली आहे. काही भाज्या आता मी कट करून घेतलेल्या आहे. इथे बघा बटाटा, फ्लॉवर, हिरवे वाटाणे आणि त्याच्यानंतर गाजर होतं माझ्याकडे, ते टोमॅटो आणि एक हिरवी मिरची, उभा चिरलेला कांदा, थोडे खोबऱ्याचे काप, शेंगदाणे, लसूण आणि कोथिंबीर. चला आता आपण फोडणी करून घेऊ. कारण काय आहे ना, माझ्याकडे आहे ना गावावरून आहे ना मुलं आलेले आहे 4-5 जणं. ते पोलीस भरतीसाठी आलेले आहे आणि सकाळीच आहे ना त्यांच्यासाठी मी चिकन बनवलेलं आहे. त्याचा पण मी व्हिडिओ टाकलेला आहे. आणि ते म्हणत होते, "काकू आता संध्याकाळचं आहे ना नॉर्मल साधं जेवण बनव" म्हणे. मग उशिरा पण जेवणं झाले ते. आणि चला आता मी सगळ्यांसाठी खिचडी टाकते. आता इथे आहे ना बघा तेलामध्ये आहे ना तेजपत्ता घातला, त्याच्यानंतर जिरं, मोहरी, लसूण आणि त्याच्यानंतर एक हिरवी मिरची आणि कांदा, थोडे खोबऱ्याचे काप, शेंगदाणे वगैरे हे सगळं घालून मिक्स करून घेतलेलं आहे. कढीपत्ताच नव्हता राहिलेला. आणि त्याच्यानंतर ज्या भाज्या होत्या ना सगळ्या स्वच्छ धुवून ठेवल्या, तर त्या सगळ्या घालून घेतल्या आहे मी याच्यामध्ये. म्हटलं चला आता इथे ना मग आज आहे ना साधीच खिचडी बनवते आता मस्त. सगळ्या भाज्या वगैरे पण होत्या. चला आता ह्या सगळ्या घालून घेतल्या मी, मिक्स करून घेते. आणि आता आहे ना आपल्याला आहे ना याच्यामध्ये ना थोडेफार मसाले घालायचे. हळद घातली, लाल मिरची पावडर आणि त्याच्यानंतर इथे ना बिर्याणी मसाला घालणार आहे मी. आणि ज्या पातेल्यामध्ये मी फोडणी घातली ना, ते पातेलं थोडंसं कमी पडलेलं मला, म्हणजे भात टाकल्यानंतर आहे ना, म्हटलं थोडंसं शिजल्यानंतर पातेलं भरून जाईल, तर मी पातेलं चेंज केलं इथे. चला मिक्स करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आता कोथिंबीर घालून घेतली आणि जे तांदूळ आणि डाळ धुवून ठेवली ना, ती पण घालून घेतली. हे बघा मिक्स करून घेतलेले. आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं, म्हणजे ना भात पण लवकर शिजतो. आणि चला त्याच्यानंतर इथे 2-3 चमचे ना मी साजूक तूप पण घालून घेतलं आहे. आता इथे नंतर नाही घालणार, आत्ताच घालून घेतलं आहे. भात पण छान मोकळा मोकळा होतो आणि चव पण छान लागते. आता गरम पाणी घालून घेते याच्यामध्ये. अजून आपल्याला मीठ पण घालायचं आहे. आणि हे बघा पाणी घातलेलं आहे. आणि चला आता इथे ना चवीनुसार मीठ घालून घेते. चला आता इथे आपला आहे ना मस्त खिचडी भात पण तयार होईल. कारण काय आहे ना मुलांना आहे ना जायचं आहे, त्याच्यानंतर त्यांच्यासाठी ना मला ना थोडंसं जेवण पण बनवून द्यायचं आहे. त्यांना जायचं आहे ना तिकडे, कसं आता दिवसभर त्यांना ते कसं पोलीस भरतीसाठी दिवसभर तिथे थांबावं लागतं आणि ते मुलं कशी आली आपल्याकडे, तर मग त्यांची पण आपण काळजी घ्यायला पाहिजे थोडीफार. चला इथे ना भात शिजत आलेला आहे बघू शकता. आणि त्याच्यानंतर आहे ना आता झाकण ठेवते. चला इथेच एंड करते. बाय.